महिला आयोगचे माजी अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचा कार्यकाळ अजूनही वादातच आहे। महिला आयोगला 2015 ते 2020 पर्यंत 5 वर्षाच्या कालावधीसाठी 5 कोटीपर्यंतचा निधी तरतूद होता, परंतु त्यानंतर 2022 ला रुपालीताई चाकणकर ह्या रुबाबदार मॅडम महिला आयोगच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांनी 2022 ला एका वर्षासाठी 20 कोटीपेक्षा अधिकचा निधीची तरतूद करून घेतली आणि हा निधी त्यांनी पुढील काही वर्षांमध्ये दरवर्षी 20 कोटीच्या पेक्षा जास्त निधीची तरतूद करून मंजूर करून घेतला आणि हा निधी काय केला, पुढे वापरला, हा एक खूप मोठा प्रश्नचिन्हच आहे। हा निधी कदाचित त्यांनी त्यांचे जे बंधू बाबा आहे, गुरुवर्य आहे, गुरुमावली आहे, त्यांच्या पदरात काहीसा टाकला असेल त्यांच्या कार्यासाठी, काहीसा निधी तिकडं रायगडमध्ये जे त्यांनी पार्टनरशिप चालू केली आहे तटकरे साहेबांबरोबर, जे अनेक आर्थिक व्यवहार आहेत त्यांचे, तिकडं वळवला। जिथं त्यांचा नवरा निलेश चाकणकर आणि तटकरेंचा खास माणूस महेश चौधरी हे पार्टनरशिपमध्ये एक बिझनेस सेटअप करत आहे आणि झालाही आहे। महिला आयोग पदाच्या कार्यकाळात रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या प्रश्नांकडे तर दुर्लक्षित केलंच, परंतु त्याचबरोबर खूप सारे घोटाळे केले आहे, अशी ही शंका आता कुठेतरी येत आहे। काय वाटते तुम्हाला याबद्दल? कमेंट करा।